सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. टी टाइम स्नॅक्स म्हणून, टाइमपास म्हणून किंवा मधल्या वेळेस काहीतरी चटकदार खायची इच्छा झाली तर हा खास पर्याय नक्की ट्राय करा. मसाला शेंगदाणे अगदी झटपट तयार होतात. खूप कमी साहित्य लागतं आणि सगळ्यात भारी म्हणजे कोणीही सहज बनवू शकतं. अगदी छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे शेंगदाणे एकदम कुरकुरीत आणि झणझणीत तयार होतील. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी एक बॉल्स घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकायचं आहे. खुसखुशीत होण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे तांदळाचं पीठ नक्की ॲड करा. पाव टेबलस्पून या ठिकाणी हिंग टाकायचं आहे. अर्धा टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकायची आहे. 1 टेबलस्पून या ठिकाणी मिरची पावडर काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे. टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. पाव चमचा या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. हे छान असं आता मिक्स करायचं आहे. आणि आता यानंतरची दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे या ठिकाणी पाणी हे व्यवस्थित अगदी आपल्याला लागेल तसंच पाणी मिक्स करायचं आहे. जर हे तुमचं बेटर जास्त पातळ झालं तरीसुद्धा तुमचे जे शेंगदाणे आहेत ते मऊ पडू शकतात. त्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून तुम्ही अशा प्रकारे हे बेटर तयार करायचं आहे. तिसरी टीप म्हणजे बेटर छान असं फेटून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त सेलसर असं नाही ठेवायचं. तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. म्हणजे आपले परफेक्ट असे शेंगदाणे तयार होतात. अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात त्या लक्षात घ्यायच्या असतात. तर यानंतरची सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे या ठिकाणी कच्चे शेंगदाणे वापरायचे आहेत. बरेच जण काय करतात भाजलेले शेंगदाणे वापरतात, मग असे शेंगदाणे कुरकुरीत होत नाहीत. या ठिकाणी कच्चे शेंगदाणे वापरायचे म्हणजे आपण जेव्हा तळतो त्यावेळी एकदम आतपर्यंत हे शेंगदाणे छान असे भाजले जातात आणि मसालापर्यंत आतपर्यंत मुरला जातो. आता हे छान असं मिक्स करून हे झाकण लावून एक थोडं 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एकीकडे गॅसवरती किंवा पॅनमध्ये तेल कडक ठेवायचं आहे आणि एकीकडे आपण हा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर एका प्लेटमध्ये आपण भाजलेली जिरेची पावडर घेतलेली आहे, थोडंसं मीठ, काश्मीरी लाल तिखट आणि चाट मसाला एकत्रित करून हा मसाला आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. आता हे शेंगदाणे आपले छान 5 मिनिटं मुरलेले आहेत. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता यानंतरची आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे तेल जास्त पण कडकडीत नसावं आणि पूर्ण थंड पण नसावं. तेल एकदा तापलं गेलं की ते मध्यम आचेवरती ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण आता हे शेंगदाणे सोडायचे आहेत. आता एक शेंगदाणा सोडत बसायचं नाही. एकदम आपण असे सोडले तरी चालतात. फक्त लगेच आपण एक काटे चमच्याने वगैरे असं हलवायचं आहे किंवा तुम्ही साधं सिंपल असं झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं व्यवस्थित फक्त काळजी घ्यायची आहे. तेल अंगावर उडू द्यायचं नाही. असं व्यवस्थित मिक्स केलं तरी सुद्धा हे शेंगदाणे सुट्टे होतात आणि एक दोन एकमेकाला चिकटले तरी काही फरक पडत नाही. अशा प्रकारे आपण आता मध्यम आचेवरतीच हे शेंगदाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता गॅस अजिबात वाढवू नका. जर तुम्ही फुल गॅसवर तळले तर वरून फक्त भाजले जातील. या ठिकाणी पाहू शकता आवाज कसा येत आहे. तर आपले अगदी परफेक्ट असे सोनेरी रंगावर हे शेंगदाणे आपले तळले गेलेले आहेत. अशी साधी आणि सोपी अशी प्रक्रिया आहे. हे आपले आता तयार आहे. तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा या ठिकाणी आपण जो मसाला बनवलेला आहे तो यावरती असं भुरभुरायचा आहे. थोडे गरम असतानाच भुरभुरायचा म्हणजे व्यवस्थित या शेंगदाण्याला सर्व लागलं जातो. आणि छान असं आता हे मिक्स करायचं आहे. आता यानंतरची सर्वात महत्त्वाची टीप सांगणारच आहे, पण कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आणखी हे टीप म्हणजे गरम असताना लगेच खाऊ नका. पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे छान असे कुरकुरीत होतात. तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.